सर माझी बोलणी गोरखजी दामोदरजी राऊत यांच्याशी होत आहे का? हा. हां सर. सर मोदी सरकार आपल्या योजनांद्वारे तुमची सेवा करू शकण्याबद्दल भाजप तुमचे कृतज्ञता व्यक्त करते. किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का? हा मिळतात ना 2-2 हजार. 2,000 आपल्या खात्यात? हां सर, आपल्याला हे जाणून आनंद होईल की आपल्यासारख्या 11 कोटी अधिक शेतकऱ्यांना मोदीजींनी सुरू केलेल्या किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आपल्या कुटुंबाला लाभ मिळतोय सर. पण सर आम्ही मोदीवर नाराज आहेत खूप. काय बोले? हां सर, शेतकऱ्यांबद्दल समजू शकते सर, फार अवघड परिस्थिती चालू आहे. नाही नाही नाही, मोदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्याचं अवघड झालं, नाही तर शेतकरी लय सुखी होता. हा नाही सर, शेतकऱ्यांबद्दल फार अवघड परिस्थिती चालू आहे सर. पण ह्याच्या माग हात पियुष गोयल आणि मोदी सरांचंच आहे ना. निर्यात बंदी करणं, आयात करणं, आयात शुल्क कमी करणं, निर्यात शुल्क वाढीनं, कांदा निर्यात बंदी करणं. नाही नाही, बरोबर सर, आपलं बोलणं अगदी बरोबर. नाही नाही, 2-2 हजार द्यायचे आणि इकडे लाख लाख वसूल करायला लागले ना आमच्याकडून. 7 क्विंटल कापूस मी 6,500 विकला. आणि काय होणार आहे 2 हजारांनी सांगा ना तुम्ही. 7 क्विंटल कापूस 6,500 विकला आणि आता कापूस झाला 8,000 रुपये क्विंटल. कशी लेवल व्हायची 2 हजाराची? म्हणजे इकडे वर्षाला आमच्याकडून पिकामधून 2-2 लाख रुपये वसूल करायचे आणि 2-2 हजार द्यायचे. हे योग्य आहे का? नाही नाही, बरोबर सर. म्हणजे 100 कोटी जनतेसाठी फक्त शेतकऱ्याचाच बळी घ्यायचा का? नाही, बरोबर सर. तुम्ही हे बिझनेसमॅन आता कार बनवतात, मोटरसायकल बनवतात, त्याच्यात हस्तक्षेप करतात का मोदी साहेब? नाही सर, आपली जे पण समस्या इथे पूर्णपणे नोंद करतोय त्याबद्दल आपण निश्चित राहावं सर. नाही, पण आमच्याच उरावर कशामुळे बसायचं मग? आमचं काय चुकत आहे का? आम्ही सगळ्याच जगाचं पोहा आम्ही का हे घेतलंय का, जिम्मा घेतलाय का फुकटच वाटायचं म्हणून सगळ्याला? नाही नाही, बरोबर. मग आमचाच बळी कशामुळे? सुई बनवणारा, गुंडी बनवणार तो त्याचा खर्च काढून किंमत ठरवते, मग आमचीच किंमत कशामुळे कमी करायची? नाही, बरोबर सर, आपली जे पण समस्या आहे ती पूर्णपणे नोंद केली आहे सर, त्याबद्दल आपण निश्चित राहावं. नाही नाही, तुम्ही कांदा मोदी साहेबांनी अत्यावश्यक मध्ये टाकला. कांदा खाऊन कुणी नाही भेटला असं हातपाय खुडून खुडून मेलं का कांदा कांदा करून? अत्यावश्यक मध्ये टाकायचं तर मेडिकल टाका तुम्ही. नाही ना, कांदा असा कुणी आहे का खायला नाही भेटलं म्हणून हातपाय खुडून खुडून मेलं म्हणून? नाही नाही, बरोबर आहे सर. म्हणजे जे मला कळतंय ते मोदीला कळत नाही, अशी परिस्थिती झाली हो सध्या. सर तेच ना सर. नाही नाही, माझं शिक्षण मी 10वी नापास असून मला कळतंय देशाचं कल्याण कशात आहे. नाही नाही सर, आपली समस्या जे पण आहे मी समजू शकतो, त्याबद्दल आपण माफी मागतोय सर. पण जे पण आपली समस्या आहे मी पूर्णपणे वरपर्यंत पोहोचवण्याचा माझ्याकडनं प्रयत्न करते सर. त्याबद्दल नाही नाही, मोदी महाराष्ट्र सरकार जेवढा विमाचा हप्ता जे विमा कंपनीला देते तेवढे सुद्धा विम्यावाले आम्हाला पैसे देणार. तेच पैसे डायरेक्ट जर आम्हाला दिले तर जमत नाहीत का? बरोबर ना सर. ह्याच्यामध्ये नुसते ह्यांचे बाल बच्चे पोसायला लागले ना, कृषी मंत्री हे विम्यावाले. पण ते त्यांना इलेक्शनला फंडिंग करतात, आम्ही नाहीत ना करू शकत. ठीक आहे सर, आपली पण समस्या आहे. फक्त हे मोठाले बिझनेसमॅन लोक हे त्यांना इलेक्शनला फंडिंग करतात, पण आम्ही शेतकरी त्यांना देऊ शकत नाहीत ना पैसे. नाही, बरोबर ना सर. मग उगं लाखांनी घ्यायचं आणि 2-2 हजारांनी द्यायचं, काय उपयोग आहे त्याचा सांगा? काय नाही. हा, उगं तुमची 12 महिने पगार नाही करायची, मग पुन्हा म्हणायचं 13वा महिना बोनस द्या. त्यात काय मजा का? 12 महिने तुम्हाला फुकट काम करून घ्यायचं. नाही बरोबर. आणि एका महिन्याची पगार बोनस म्हणून द्यायची, जमन का हे? नाही, बरोबर सर, आपलं मुलं अगदी बरोबर. नाही, हे योग्य का? 12 महिने तुम्हाला फुकट ढोपरायचं, पुन्हा म्हणायचं एका महिन्याचा बोनस धरा. योग्य का हे? ठीक आहे सर, आपली जे पण समस्या इथे पूर्णपणे नोंद करतो, त्याबद्दल निश्चित राहावं. पण आमची ही क्लिप वरी पाठवा, मग त्यांच्या डोक्यात पडून उलटेली. नाही पोहोचवते सर, आपली जे पण समस्या आहे पूर्णपणे पोहोचवते मी. हो ना, त्यांना बी शेतकऱ्याचा व्यथा कळून द्या ना, कसं होतंय काय. कळून देते सर, चालेल सर, सांगते सर मी, चालेल सर. नाही ना, इकडे खताच्या किमती टिबल केल्या हे.
नाही नाही बरोबर सर. हा करते सर मी. आपलं पूर्ण समस्या जे आहे ती शेतकऱ्यांबद्दल मी पूर्णपणे त्याबद्दल हे करतोय. इंदिरा काँग्रेसच्या काळात 750 रुपये क्विंटल होतं खत. खत झालं आता 3000 रुपये क्विंटल. भाव वाढलेत का? आम्ही भाव 4-6 पटीने झालेत का? इंदिरा काँग्रेसच्या काळात पेट्रोल 60 रुपये होतं, आता जवळजवळ 112-13 रुपये झालं पेट्रोल. नाही करते सर, आपण त्याबद्दल निश्चित राहू. आपण नाही जेवढे गव्हर्नमेंटचे शिक्षक आहेत, केंद्राचे कर्मचारी आहेत, ह्यांच्या पगारा काय होत्या आज किती पटीने वाढल्या? 100 पटीने पगाराची वाढ झाली. नाही बरोबर ना सर. मग आमचं समजा मालाची 100 पटीने वाढ झाली का? नाही सर, शेतकऱ्यांबद्दल जे पण समस्या आहे मी सर समजू शकतो त्याबद्दल. आपण त्याबद्दल पूर्णपणे निश्चित राहू. मी करते सर आपली समस्या जे पूर्णपणे नोंद करते. नाही पण ह्या 2-2 हजार रुपये देऊन उगत ते भीक देऊन आम्हाला ती सव लाव. आमच्या मालाला भाव पाहिजे आम्हाला. तुमचं अनुदान नग, नाही तुमचं विमान नग, 2000 नग. सांगते सर त्याबद्दल आपण निश्चित राहावं. नाही हक्क द्यायचा नाही ना, उगं दान देऊन काय उपकार केले. नाही बरोबर ना सर. चालेल पण हे लक्ष द्यायला पाहिजे ना त्यांचे. 15 सांगते सर. ते म्हणते आम्हाला 125 कोटी जागवायचे, मग आम्हाला काय 15 कोटी लोकांना तडीपार करायचंय का ह्यांना? करते सर आपली जे पण समस्या आहे ते नोंद करते, पूर्णपणे नोंद केली सर. आपण त्याबद्दल निश्चित राहावं. नाही सर, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. आपला दिवस शुभ जाऊ सर. धन्यवाद. वरी आमची क्लिप दाखवा त्यांना. पूर्णपणे करते सर. हो ना.